गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा दोन नावं नेहमीच समोर येतात, SIP आणि PPF. पण नक्की निवडायचं काय? भारतातल्या अनेक गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा प्रश्न असतो. चला तर मग आज या दोन्ही पर्यायांना नीट समजून घेऊया. म्हणजे निर्णय घेताना मनात एकच गोष्ट येते की पैशांची 100% सुरक्षितता हवी आहे की थोडी जोखीम पत्करून जास्त परतावा मिळवण्याची संधी घ्यायची. खरे तर हाच तो प्रश्न आहे जो प्रत्येक जण स्वतःला विचारतो. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या दोन्ही पर्यायांची ओळख करून घेऊ. मग त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत हे बघू, आणि शेवटी कोणासाठी कोणता पर्याय बेस्ट आहे हे ठरवू. चला तर मग सुरुवात करूया या दोन गुंतवणुकीच्या चॅम्पियन्सना जवळून ओळखण्यापासून. तर पहिला आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे PPF. याला ना एक प्रकारे गुंतवणुकीचं सुरक्षित बंदर म्हणता येईल. का? कारण याला थेट भारत सरकारची हमी आहे. म्हणजे आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात, व्याजदर ठरलेला असतो आणि परतावा करमुक्त असतो. एकदम शिस्तबद्ध आणि सुरक्षित पर्याय. आणि दुसऱ्या बाजूला आहे SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता ही आहे खुल्या समुद्रातील होडीसारखी. म्हणजे काय? तर इथे आपण नियमितपणे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतो आणि परतावा थेट शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. त्यामुळे जोखीम नक्कीच आहे, पण जास्त वेगाने संपत्ती वाढवण्याची क्षमताही आहे. ठीक आहे, आता या दोघांची ओळख तर झाली. चला आता मुख्य मुद्द्यांवर यांची समोरासमोर तुलना करूया. हा तक्ता बघा. इथे सगळं चित्र अगदी स्पष्ट होते. परताव्यापासून ते जोखमीपर्यंत आणि पैशांच्या उपलब्धतेपर्यंत दोन्ही पर्यायांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एका बाजूला स्थिरता आहे तर दुसऱ्या बाजूला लवचिकता आणि वाढीची शक्यता. तर जोखमीच्या बाबतीत गोष्ट अगदी सरळ आहे. PPF म्हणजे पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक, जिथे भांडवलाला सरकारचं संरक्षण आहे. आणि SIP म्हणजे बाजारावर आधारित गुंतवणूक, जिथे परतावा जास्त मिळू शकतो पण भांडवल गमावण्याचीही शक्यता असते. आणि जर पैशांची गरज लागली तर इथेही खूप मोठा फरक आहे. PPFमध्ये तुमचे पैसे 15 वर्षांसाठी लॉक होतात, म्हणजे ही एक दीर्घकालीन वचनबद्धता आहे. तर दुसरीकडे SIPमधून पैसे कधीही काढता येतात, ज्यामुळे ती खूप लवचिक ठरते. चला आता हे सगळं एका उदाहरणातून समजून घेऊया. म्हणजे प्रत्यक्ष आकडे काय सांगतात ते पाहूया, म्हणजे निर्णय घेणं अजून सोपं जाईल. समजा एक व्यक्ती 15 वर्षांसाठी दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवते. म्हणजे या काळात एकूण 9 लाख रुपयांची गुंतवणूक होते. तर मग 15 वर्षानंतर काय होतं? बघा, 9 लाखांची गुंतवणूक PPFमध्ये साधारणपणे 15.78 लाख रुपये होते, 7.1% व्याजदराने. आणि SIPमध्ये जर आपण सरासरी 12% परतावा गृहीत धरला तर तीच रक्कम तब्बल 23.8 लाख रुपये होऊ शकते. अर्थात SIPचा परतावा हा बाजारावर अवलंबून असतो आणि त्यावर करही लागतो, पण चक्रवाढ व्याजाची ताकद इथे स्पष्ट दिसते. तर मग चॅम्पियन कोण? खरं तर याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं आहे. ज्यांना अजिबात जोखीम नकोय आणि खात्रीशीर करमुक्त परतावा हवाय, त्यांच्यासाठी PPF चॅम्पियन आहे. आणि ज्यांना जास्त परताव्यासाठी थोडी जोखीम घ्यायची तयारी आहे आणि लवचिकता हवी आहे, त्यांच्यासाठी SIP हा चॅम्पियन आहे. एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही मार्ग कोणताही निवडा, यश मिळवण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सातत्य आणि दुसरी म्हणजे आर्थिक शिस्त. आणि शेवटी सगळं येऊन थांबतं एका मूलभूत प्रश्नावर: आर्थिक भविष्यासाठी नक्की काय महत्त्वाचं वाटतं? गुंतवणुकीच्या सुरक्षेमुळे मिळणारी मनःशांती की बाजारातील संधींचा फायदा घेऊन मिळणारे संभाव्य फायदे? याचं उत्तरच ठरवेल की तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता आहे.